हॅलो स्टुडंट्स, 11th ऍडमिशन 2025-26 ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कॉलेज अलॉट झालेलं नाही, ऍडमिशन मिळालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या व्यवस्थित. आज आहे बघा दिनांक 27/8/2025, सकाळचे 10:25 झालेले आहेत. जो आत्ताचा राऊंड जो करंट मध्ये चालू आहे तो आहे लास्ट राऊंड, म्हणजे स्पेशल राऊंड 3. याच्यामध्ये बघा लास्ट राऊंड जो आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. जसे की ए तिकीट विद्यार्थी असतील किंवा नवीन विद्यार्थी असतील ज्यांना अजून रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, आधी दुसरीकडे ऍडमिशन घेतलं होतं, आता 11वीला ऍडमिशन घ्यायचं आहे आर्ट कॉमर्स सायन्स मध्ये, तर ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि पार्ट 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे फक्त त्यांना पार्ट 1 मध्ये काही चेंजेस करायचे आहेत. आपला ऍड्रेस डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स किंवा काही तुम्हाला जर तुमच्या जे मार्क आहे त्यांच्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर पार्ट 1 मध्ये तुम्ही चेंजेस असे करू शकताय. आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला कॉलेजेस द्यायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 कॉलेज मॅक्झिमम तुम्ही देऊ शकतात, ज्याच्यावरतीच तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे 29 तारखेला. तर ते पण हे सगळं जी करण्याची प्रोसेस आहे ती 26 ऑगस्ट म्हणजेच काल चालू झालेली आहे आणि आज आहे 27 ऑगस्ट संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आज उपलब्ध असणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा ऍडमिशन घेण्याचा लास्टचा चान्स असणार आहे. कारण याच्यानंतर आपलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये पण तुम्हाला कुठेही वॅकन्सी प्रदर्शित केली जाईल, पुढच्या राऊंडच्या बाबतीत काही माहिती तुम्हाला इथं बघायला मिळत नाही. त्यामुळं हा जो चान्स असणार आहे मोस्टली प्रोबॅबली हा तुमचा लास्ट चान्स असणार आहे 11वी साठी ऍडमिशन घेण्याचा. कारण त्यांनी जे आपला राऊंड आहे त्याचं नावच बघा काय ठेवलेलं आहे, लास्ट राऊंड ऍडमिशन शेड्यूल, म्हणजे लास्टचा राऊंड, शेवटचा राऊंड. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, खूप केअरफुली फॉर्म भरण्याची गरज आहे. तुमचे जे काही डिटेल्स असतील पार्ट 1 मध्ये त्या व्यवस्थित टाका. आणि पार्ट 2 मध्ये जे कॉलेजेस टाकणार आहेत ते तिथं विद्यार्थी महत्वाची चूक करतात. विद्यार्थ्यांना वॅकन्सी माहीत नसते तरी पण त्या कॉलेजचं नाव देतात आणि विद्यार्थ्यांना कट ऑफ किती गेलाय हे माहीत नसतं, त्यामुळं विद्यार्थी कट ऑफ पण बघत नाहीत आणि त्या कॉलेजचं नाव टाकून देतात आणि त्या कॉलेजला अलॉटमेंट होत नाही आणि विद्यार्थी एकच कॉलेजचं नाव टाकतात. तर असं न करता जास्तीत जास्त कॉलेजची नावं टाका जेणेकरून त्या कॉलेजमध्ये नंबर लागण्याचा चान्स तुमचा वाढून जाईल. तर विद्यार्थ्यांना वॅकन्सी लिस्ट कशी वापरायची आणि कट ऑफ लिस्ट कशी वापरायची ह्याच्या बाबतीत ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण कॉलेजेस कसे टाकायचे जेणेकरून आपल्याला 100% ऍडमिशन मिळालं राऊंड 3 मध्ये. कारण हा लास्ट राऊंड आहे, तुमचं वर्ष वाया जाऊ नये त्यामुळं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला इथं जे आय बटन आहे बघा उजवीकडं आय म्हणून आहे त्या त्या बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो आणि त्याची लिंक तुम्हाला पिन कमेंट मध्ये पण तुम्हाला बघायला मिळून जाईल त्या व्हिडिओची. तो व्हिडिओ जाऊन पूर्णपणे बघा, तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. ऑलरेडी 10:28 झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ फक्त आणि फक्त तुमच्याकडे 8 तास राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित कॉलेजचा जो फॉर्म आहे पार्ट 2 आहे तो भरू शकता. याच्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस पूर्णपणे कमी होऊन जातील, कारण माहित नाही पुढचा राऊंड लागेल का नाही. त्यामुळं आताच जर फॉर्म व्यवस्थित भरला तर तुम्हाला व्यवस्थित कॉलेज अलॉट होईल, व्यवस्थित ऍडमिशन होईल. आणि 30 तारखेनंतर 29 तारीख आणि 30 तारखेला बघा, 29 तारीख आणि 30 तारखे तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. 29 तारखेला सकाळी 8 वाजता तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट जाहीर केली जाईल आणि त्याच दिवसापासून तुम्हाला 2 दिवस काय मिळते, तुम्हाला ऍडमिशन करण्याचे चान्सेस मिळत आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इम्पॉर्टंट ज्या अपडेट असतात त्या आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो. तर ठीक आहे, भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.